एका दिवसाला 3-3, 4-4 ब्लाउज केव्हा केव्हा स्टिचिंग करावे लागतात. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करू, कारण जेणेकरून ज्याला थोडंफार येतं ते थोडंफार तरी शिकतील. भरपूर आहे तेवढं, पण कोणत्या कोणत्या स्टेप अशा राहतात की त्याच्यावरनं आपल्याला कुठे कुठे ब्लाऊज कटिंग कसं करायचं नाही करायचं ते समजतं. तर त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करायचं, कटिंग म्हणा का टिचिंग म्हणा. आणि माझे जर हे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा इथं मी स्लीव 11ची स्लीव आहे ती कट करून घेतली. जॉईंट द्यावं लागणार आहे थोडंसं. आणि मीटरचं ब्लाऊज म्हटलं ना तर पुरत नाही, जॉईंट तर द्यावंच लागतं, कारण प्रत्येकजण लॉंग स्लीव घालायचं म्हणतं. आता लॉंग स्लीव जर म्हटलं तर मीटरपेक्षा बी जास्त लागतं कपडा. तर पण मी मीटरमध्ये ॲडजस्ट करते, कारण आपल्याला बी कसं राहतं, मग जास्त कपडा आणला अस्तर आणलं तर आपल्याला बी 2 पैसे जास्त द्यावे लागतात आणि कस्टमर तर काही आपल्याला देऊन नाही जात. तर बघा आजचा ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय.